हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आज आहे संडे आणि आज मी आणि प्रीतम आम्ही तिघं पण मस्त सकाळी सकाळी रेडी झालो आहे आणि रेडी झाल्यावर आम्ही चाललो आहे एका ठिकाणी जे की माझ्या घरापासून 1.5 ते 2 तासाच्या डिस्टन्सवर आहे. चला तर तुम्हाला पण मी घेऊन चालते, पण त्यापूर्वी मी तुम्हाला दाखवते की मी तिथे न्यायसाठी काय काय घेणार आहे. तर मी थोडेफार फ्रूट्स घेणार आहे, थोडेफार ड्राय स्नॅक्स घेणार आहे आणि अव्यूसाठी मी आवर्जून सकाळी उठून उपमा बनवला आहे की रस्त्यात त्याला भूक लागली किंवा चिडचिड झाली, त्याला भूक लागली असली त्यामुळे तर आपल्याजवळ काहीतरी बाळांसाठी असावं म्हणून. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त रेडी वगैरे झालो आहे आणि आता आम्ही ते निघायला तयार झालो आहे. इथे जाताना वेव इतका हॅपी आहे, म्हणजे तो सुद्धा सकाळीच उठला आहे पण तो भरपूर हॅपी आहे कारण त्याला कुठेतरी बाहेर जायला मिळते आणि त्याला कळलं आहे की मम्मी पप्पा रेडी झाले म्हणजे आपल्याला कुठेतरी बाहेर जायला मिळणार आहे. आणि जिथे आम्ही चाललो आहे तिथे स्विमिंग पूल वगैरे आहे, त्यामुळे मी आणि प्रीतमने सुद्धा आमचा एक ड्रेस कॅरी केला आहे. तसं तर प्रीतमने आधीच बोललं आहे की तो स्विमिंग वगैरे करणार नाही, म्हणजे पाण्यात उतरणार नाही, पण तरीसुद्धा एक बॅकअप म्हणून आम्ही कॅरी केलं आहे. आणि इथे जाताना मी माझा ट्रायपॉड विसरलेली म्हणून मी ट्रायपॉड घ्यायला परत वर आली. इथे वर्षा तिच्या हस्बंडचं वेट करते आहे, म्हणजे जयेश दादाचं वेट करते आहे आणि ते सुद्धा लवकरच येतील. बट झालं असं की ते दुसऱ्या रस्त्याने आधीच पुढे निघून गेले होते. ओके, सो आम्ही चाललो आहे मेहर रिट्रीट, जे की माझ्या घरापासून 2 तासाच्या डिस्टन्सवर आहे. आणि त्याचे आम्ही थोडेफार रिव्ह्यूज वगैरे बघितले होते आणि वर्षाचे फ्रेंड्स वगैरे तिथे काही दिवसांपूर्वी जाऊन आले होते आणि त्यांनी आम्हाला भरपूर काही सांगितलं होतं की तिथे खूप काही असं चांगलं आहे वगैरे आणि वन डे पिकनिक करायला एकदम परफेक्ट स्पेस आहे ते म्हणून. आणि तसंही आम्ही प्लॅन करतच होतो की आम्हाला कुठेतरी जायचं आहे, पण आम्हाला कळत नव्हतं की जायचं कुठे आणि आम्हाला वन डे रिटर्नसुद्धा करायचं होतं आणि आम्हाला वन डे एन्जॉय पण करायचं होतं, म्हणजे रिटर्न करायचंच असं नाही. म्हणजे नॉर्मली तुम्ही कुठेतरी फिरायला जाता, खाता पिता वापस येता, पण आम्हाला असं नको होतं, मला काहीतरी मस्त एन्जॉयसुद्धा करायचं होतं. आणि आज जयेशदादा आणि वर्षाची 7th ॲनिव्हर्सरी आहे, तर त्यामुळे आम्हाला अशा ठिकाणी जायचं होतं जिथे मस्त एन्जॉय पण करता येईल आणि एक क्वालिटी टाईम फ्रेंड्सबरोबर स्पेंड करता येईल, म्हणून आम्ही तिकडे जायला निघालो. तिकडे निघताच थोडंफार पेट्रोल वगैरे आम्ही भरून घेतलं, कारण जसं आपण एनर्जी बूस्ट करून चाललो आहे मॉर्निंगला उठून, तसंच आपली गाडीसुद्धा बूस्ट करून राहिली पाहिजे म्हणून. त्याचबरोबर रस्त्यात खूप मस्त वेदर होतं, खूप ऊन नव्हती, एकदम नॉर्मल ऊन होती. कारण जसं की मोस्ट ऑफ लोकांना माहिती असेल की सगळ्यांनाच माहिती असेल की आपल्याकडे उन्हाळ्यात पावसाळा आला आहे आणि काल रात्रीसुद्धा थोडाफार पाऊस होऊन गेला आहे, त्यामुळे असं वातावरण मस्त थंड होतं, पण थोडीशी ऊन पडली होती आणि ते बरंही होतं, त्यामुळे खूप छान वाटलं. रस्त्याने मस्त एन्जॉय करत गाणी ऐकत आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो. आणि डेस्टिनेशनला पोहोचून आम्ही थोडंसं मायूस झालो, ते यासाठी कारण तिथे प्रचंड गर्दी होती आणि ती गर्दी पाहून आम्हाला असं झालेलं की अरे यार, चुकीच्या वेळेवर आलो की काय, पण असो. आणि ते मेहर रिट्रीट भरपूर मोठा स्पेस होता, त्यामुळे ठीक आहे, काही हरकत नाही. त्यानंतर आम्ही तिथे पोचलो, उतरलो आणि आम्ही आमचे तिकीट्स काढायला गेलो. मेहर रिट्रीटला तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथे आधी तुमचे तिकीट्स घ्यावं लागतात आणि तिकीट्स घ्यायसाठी म्हणजे तिकीट्स घेतल्यावर तुम्हाला बँड मिळतो, तो बँड तुम्हाला तुमच्या हातात किंवा असं जवळ ठेवावं लागतं, म्हणजे तुम्हाला एंट्रीच्या वेळेस तो बँड दाखवावा लागतो. बँड मिळाला दॅट मीन्स तुम्ही तिथे एंट्री करू शकता. पण तिथे झालं असं की आम्ही तर तिथे पोहोचलो, पण तिथे ऑनलाईनमध्ये तिकीट्स घ्यायसाठी प्रचंड गर्दी होती. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की आज संडे असल्यामुळे तिथे ऑलरेडीच गर्दी होती आणि तिकीट्ससाठी सुद्धा गर्दी होती. इथे तुम्ही जेवढे लोक बघत आहे ना, सगळे लोक तिकीटसाठी वाट बघत होते. मग आमच्याकडे थोडीफार कॅश होती, तर आम्ही डिसाईड केलं की आपण कॅशनी घेऊया आणि कॅश काउंटरवर एवढी गर्दी नव्हती आणि लकीली आम्ही थोडेफार व्हिडिओज आणि रिव्ह्यूज बघून गेलो होतो, त्यामुळे आम्हाला थोडंफार माहिती होतं की इथे तुम्ही कॅश घेऊन जा, म्हणजे तुम्हाला इझिली तिकीट मिळेल आणि तुम्ही जास्त वेळ आतमध्ये स्पेंड करू शकाल. सो ते खूप चांगलं झालं. तर आम्ही आमची कॅश कलेक्ट केली आणि त्यानंतर प्रीतम आणि जयेशदादा जाऊन तिकीट्स वगैरे घेऊन आले. आम्ही आमचे तिकीट्स वगैरे सगळे आमच्या हाताला बांधून घेतले, कारण ठेवायचं तर कुठे आणि कॅरी करायचं तर प्रत्येक ठिकाणी कसं दाखवायचं, तर ते तसंही ते बँडच होतं, तुम्ही हाताला इझिली बांधू शकत होते असं. त्यानंतर आम्ही एंटर केलं आणि एंटर केल्याबरोबर सगळ्यात चांगली गोष्ट झाली ती म्हणजे आजूबाजूला भरपूर झाडं होती, झाडांच्या खाली थोडं ऊन पडत होतं आणि भरपूर सारे बाकडे होते, म्हणजे तुम्ही त्या झाडाखाली ऊन आणि सावलीच्या मध्ये बसू शकता आणि भरपूर ठिकाणी सावलीसुद्धा होती. मस्त थंड वाटत होतं, खूपच छान वाटत होतं.
होतं. आणि तिथे स्टार्टिंगलाच तुम्हाला मॅपसुद्धा दिसला असेल. त्या मॅपमध्ये पूर्ण मेहर रिट्रीटचं मॅप होतं ते. म्हणजे तुम्ही कुठे हरवले काही झालं तर तुम्ही फोनवर विचारू शकता की तुम्ही त्या मॅपच्या कोणत्या ठिकाणी आहे म्हणून. आणि जसं तुम्ही तिथनं थोडं पुढे आले की तुम्ही लेफ्ट आणि राईट साईडला बघू शकता भरपूर असे मस्त मोठे पाण्याचे फव्वारे होते. इतकं भारी वाटत होतं ना ते फव्वारे, कारण जेव्हा ते फव्वारे सुरू होते तर त्याचं थोडं थोडं थंड थंड पाणी बाहेर पडत होतं, जे की आम्ही तिथे होतो तर आमच्यावर पडलं आणि आम्हाला ते खूपच छान वाटलं. म्हणजे गेल्याबरोबर एक ते वॉर्म वेलकम असतं ते झालेलं असं समजू शकता. गेल्या तिथे नाश्त्याची सोय होती. आम्हाला गेल्या तिथे नाश्ता मिळणार होता आणि अवयू इथे नाश्ता करायला प्रचंड त्रास देत होता. म्हणजे एवढा त्याने त्रास दिला की त्याला खायचंच नाही, पण त्याने खाल्लं नाही तर तो व्यवस्थित राहणार नाही, म्हणजे चिडचिड करेल, म्हणून मी कसं बसं त्याला भरवलं. आणि नाश्त्यातसुद्धा इथे खूप छान होतं. पोहे होते, उपमा होता आणि पाव होते आणि त्याचबरोबर म्हणजे शेवपाव होते, सॉरी मिसळपाव होती आणि ते खूप टेस्टी पण होतं, मस्त होतं. त्यानंतर आम्ही इथे एक छोटंसं एरिया होतं जिथे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला पूर्ण सामान घेऊन अख्खं फिरायची गरज नाही पडणार. सो आम्ही तिथे आमचं सामान ठेवलं. आणि एक खूप चांगली गोष्ट ही पण झाली की इथे थोडं म्हणजे ऊन पडली होती, 12-12:30च्या दरम्यान भरपूर ऊन आली होती आणि इथे अनलिमिटेड उसाचा रस फ्री होता, अनलिमिटेड पिऊ शकता. तर ते खूपच मस्त होतं. म्हणजे तुम्ही फिराया, मस्त थंड थंड उसाचा रस प्या आणि गोड असल्यामुळे एनर्जी पण बूस्ट होते. ते सगळं पिल्यानंतर आम्ही गेलो एका ठिकाणी, म्हणजे त्याच्या थोड्या पुढे तिथे बेलबंडीवर तुम्हाला आत घेऊन जात होते आणि त्यांचं फार्म दाखवत होते, जे की खूप छान होतं. म्हणजे असं खूप आतपर्यंत नव्हतं नेलं, पण आम्ही ते बेलबंडीवर बसून मस्त सगळे गेलो आणि मग मजा केली. त्यानंतर तिथनं आम्ही रिटर्न आलो आणि त्यानंतर सगळे खूप एक्सायटेड होते पाण्यात जायसाठी, ज्यासाठीच आम्ही गेलो होतो. कारण असं आपण नॉर्मली स्विमिंग वगैरे करत नाही, पण आपण जर कधी असं गेलो तर आपल्याला खूप मन करतं की पाण्यात राहावं, मस्त एन्जॉय करावं, म्हणून सगळे आम्ही खूप एक्सायटेड होतो. पण झालं असं की प्रीतमला पाण्यात उतरायचं नव्हतं, कारण अवयूबरोबर मी किंवा प्रीतम कोणतरी एकजण कंपल्सरी हवं होतं. त्यामुळे प्रीतम तर जास्ती काही पाण्यात गेला नाही आणि आम्ही ट्राय करवलं की चल अवयूला घेऊन आपण थोडं पाण्यात जाऊ. कारण तिथे मुलांसाठी सुद्धा एक वेगळा पाण्याचा सेक्शन होता, वरून असं पाणी वगैरे पडतं आहे असं. तर आम्ही अवयूला घेऊन गेलो, पण अवयूने अजिबात आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही दिला की तो पाण्याबरोबर खेळेल वगैरे. त्याचं असं होतं की गच्च तो आम्हाला पकडत होता आणि तो खूप रडत होता, म्हणजे त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता पाण्यात खेळण्यासाठी. म्हणून मी आणि प्रीतमने डिसाईड केलं की चल यांना नको आपण फोर्स करायला, कारण तो जर ओला झाला तर मला लगेच ते चेंज पण करावं लागेल. चला एकदाचं मी चेंजही करून दिलं असतं, पण तो स्वतःच इंटरेस्टेडच नव्हता पाण्यात थांबण्यासाठी. सो असं झालं. त्यामुळे मग आम्ही काही पाण्यात जास्ती गेलो नाही. पण प्रीतम बोलला की तुला मन आहे जायचं पाण्यात तर तू जा, मी अवयूला सांभाळते. पण तरीसुद्धा एका आईचं मन असं असते की तुम्ही किती जरी म्हणजे तो वडिलांबरोबर सेफ आहे, व्यवस्थित आहे, पण एवढं मन होत नव्हतं. पण म्हटलं चला थोड्या वेळात जाऊन येऊया, एवढ्या ह्याच्याने आपण इथे आलो, एवढे पैसे खर्च केले तर थोडंसं तरी वसूल झालं पाहिजे. इथे टोटल 3 स्विमिंग पूल होते, जे की आणि इथे एक सगळ्यात मोठी गोष्ट जी मला खूप वाईट वाटली ती म्हणजे कोणाकोणाच्या बांगड्यांचे काच स्विमिंग पूलमध्ये होते, जे की माझ्या पायाला लागलं दोनदा म्हणण्यापेक्षा 2 ते 3दा लागलं मला. ते लागलं म्हणजे ते होते तिथे आणि आपण जेव्हा स्विमिंग पूलमध्ये जातो तर आपण ऑब्व्हियसली पाय टेकून थोडं स्टेबल व्हायचा प्रयत्न करतो, त्यामुळे ते 2 ते 3दा माझ्या पायाला लागलं. लकीली मला रक्त लागलं नाही, पण मी जे तिथे फिरणारे मेहर रिट्रीटचे लोक होते, सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे, त्यांना सांगितलं की प्लीज तिथे 2 ते 3 काच आहे, तुम्ही ते काढून वेगळे ठेवून द्या म्हणून. त्यानंतर अवयू पण थोडासा फॅमिलियर झाला आणि तो मस्त पाण्याबरोबर एन्जॉय करू लागला, तुम्ही बघू शकता इथे. आणि त्यानंतर मी सुद्धा पाण्यात थोड्या वेळ गेली होती आणि इथल्या पाण्यातनं भरपूर असं क्लोरीन होतं, त्यामुळे थोडा स्मेल येत होता. पण ठीक आहे, आता एवढे लोक असल्यामुळे पाणी तर घाण होणार आणि त्या क्लीन ठेवायसाठी त्यांना क्लोरीन तर वापरावंच लागणार आहे. सो असं आम्ही भरपूर वेळ इथे एन्जॉय केला आणि खूप खूप दंगा केला, खूप मज्जा केली. आम्ही तरी निघालो थोड्या वेळाने, म्हणजे मी तरी निघूनच गेली होती, अर्धा पाऊण तासात मी निघून गेली बाहेर, कारण अवयू आणि प्रीतम बाहेर होते आणि माझं मन कुठे ना कुठे त्यांच्यातच अडकून होतं की अवयू बाहेर आहे, ऊन आहे, अवयू बाहेर आहे, ऊन आहे म्हणून. तर मी लवकरच तिथनं निघून गेली, अर्धा ते पाऊण तासच फक्त मी तिथे थांबली होती. त्यानंतर मी अवयूचे कपडे चेंज केले, स्वतःचे कपडे चेंज केले आणि त्यानंतर मी आली परत त्यांना बोलवायला, कारण तिथे तेवढ्या वेळात जेवणाची वेळ झाली होती. पण हे तिघंही काही निघायला तयारच नाही. पण एकदाच हे तिघं मग थोड्या वेळानंतर निघाले
आणि नंतर एक डिस्कवर झाला जो की एक खूप स्पेशल एरिया होता आणि तिथेच आम्ही आता जायला निघालो आहे आणि खरंच तो एरिया खूपच छान होता जो की तुम्हाला आता 1 ते 2 सेकंदमध्ये बघायलाच मिळेल. तो म्हणजे रेन डान्स. इतकं भारी होतं ते, इतकं भारी होतं की इथे गेल्यानंतर खरं तर माझीच इच्छा बाहेर निघायची झाली नाही, पण तरीसुद्धा झाडं लावली होती आणि वरून प्युअरली थंड पाणी पडत होतं. म्हणजे बाहेरचे जे स्विमिंग पूल होते ना तिथे थोडंफार गरम पाणी होतं ऊन असल्यामुळे, पण तो जो रेन एरियाचा एरिया होता तिथे मस्त थंड पाणी होतं, खूपच भारी वाटत होतं. त्यानंतर मी पटापट चेंज वगैरे करून घेतला आणि त्यानंतर इथे अवयू आणि प्रीतम बसले होते झाडाखाली या चारपाईवर. तिथे मी आली आणि मी माझ्या बाळाला जवळ घेतलं आणि मला खूप छान वाटलं. असं वाटलं किती दिवसानंतर मी त्याला भेटत आहे. आधी मी म्हटलं की मी बघून येते की सुरू झालं आहे की काय. आणि इथे भरपूर मेन्यूमध्ये असं जेवण होतं, तुम्ही बघू शकता. इथे भज्जे होते, मस्त पुऱ्या होत्या, त्यानंतर भाकरी होती, झुणका होता आणि जलेबी होती, आमरस होता. त्याचबरोबर इथे आणखी पण भरपूर साऱ्या गोष्टी होत्या जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. इथे पुरणपोळीसुद्धा होती आणि पुरणपोळी खरंच खूप टेस्टी होती. आणि त्याचबरोबर त्यांनी त्याचा जो रस्सा असतो, म्हणजे याला काहीतरी म्हणतात, ते मला आठवत नाही, तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करा. आणि आलूची भाजी होती. आमरसमध्ये ना नुसता पल्प होता, म्हणजे टेस्ट वाईज तो नुसता फ्रुटी वाटत होता, पण ठीक आहे एवढे लोक असल्यामुळे चालतं. आणि वरण भात होतं सोबतच आणि हा मठ्ठा होता जो की भयंकर रिफ्रेशिंग होता, खूपच मस्त होता. म्हणजे मी तर 2 ते 3 ग्लास नुसता मठ्ठा पिला आणि त्याने माझं पोटही भरून गेलं होतं, इतकं मस्त होतं ते. त्यानंतर इथे पनीरची भाजी पण होती. पनीरची भाजी पण टेस्टी होती, पनीर पण होते त्यात, असं खूप लोक आहे म्हणून नव्हतं असं नव्हतं. हां, इथे हा रस्सा पुरणपोळीसाठी होता, म्हणजे पुरणपोळीबरोबर रस्सा खातात इथले लोक. मला नव्हतं माहिती, पण हे नंतर कळालं. त्याचबरोबर इथे थोडीफार चटणी, थोडं लोणचं, पापड हे सगळं पण होतं. आणि प्रीतम अवयूला सांभाळून तोसुद्धा थकला होता, म्हणून त्याने आधी जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मी सुद्धा जेवण करून घेतलं. अवयूलासुद्धा मी वरण भात भरवलं होतं कारण त्याला भूक लागलीच होती. आणि मग त्याने जेवण केलं आणि त्यानंतर त्याने थोडंसं फीड घेतलं आणि मग तो झोपून गेला, कारण भरपूर वेळ तो पण इकडे तिकडे फिरत होता. आणि तिथे प्रत्येक झाडाखाली भरपूर असे बाकडे होते, त्या बाकड्यामध्ये झाडाखाली तो थंडावा हवा वगैरे येत होती, तर मस्त भरपूर लोक तिथे झोपून होते. आणि इथे ना मेहर रिट्रीटमध्ये काही मुलांसाठी म्हणजे काही गोष्टी खूपच मस्त होतं जे की त्यांना एंटरटेन पण करतील आणि ते एन्जॉय पण करतील. ते म्हणजे जसं की हे पेंटिंग ऑन हँड, हे त्यांचे नॉर्मल जे कलर्स होते त्याने ते पेंट करून देत होते, तर मुलांना ते फार क्रिएटिव्ह आणि इंटरेस्टिंग वाटतात. सो याचे ते चार्जेबल होतं, 50 रुपये पर पेंटिंग हातावर वगैरे असं होतं. इथे एक प्ले एरियासुद्धा होता, त्या प्ले एरियामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना खेळवू शकता किंवा तुम्हीसुद्धा तिथे एन्जॉय करू शकता, झुलू शकता, पण ते स्पेसिफिकली लहान मुलांसाठी होतं, पण तरीसुद्धा तुम्ही तिथे थोडाफार वेळ घालवू शकता असं होतं तिथे. त्यानंतर इथे मॅजिक शोसुद्धा होतं, हे फ्री होतं. मॅजिक शो पूर्णपणे फ्री होतं. मला कधीतरी ना हे वाटतं, हे मॅजिक शो कसं करत असेल, म्हणजे इतका प्रश्न येतात ना की 2 मिनटात हातावर काही गोष्टी या 2 मिनटात ते त्या डब्यात चालले जातात. कधी याचं मागचं रिझन वगैरे कळलं नाही, पण ते बघून भरपूर भारी वाटतं. आणि जसं ते मॅजिक शो पुढे जात होतं तर मी त्यांना एवढी चेअरअप करत होते, म्हणजे ओरडत होते, अरे ये कैसे हुआ. पण हे खूपच इंटरेस्टिंग वाटतं मला मॅजिक शो. आणि म्हणजे असं वाटतं हे कसं झालं, म्हणजे हे शक्यच नाही, हे झालंच कसं, असे क्वेश्चन्स मला येतात. बट असेल काहीतरी त्यांच्या मागे ट्रिकसुद्धा असेल, ते एवढ्या वर्षाची मेहनत करतात, प्रॅक्टिस करतात, तेव्हा त्यांना हे सगळं गोष्टी जमत असेल असं असू शकते. त्यानंतर इथे ना पॉटवर तुम्ही पेंटिंग करू शकता. लहान मुलांसाठी स्पेसिफिकली हे सगळे गेम्स होते. त्यांचे छोटे छोटे पॉट्स होते. पॉट्स ते होते आय थिंक मातीचे पॉट्स होते छोटे छोटे, जे की 15 रुपयाला तुम्हाला विकत घ्यायचे होते. आणि त्यानंतर त्यांच्याकडे कलर होतं, त्या कलरने तुम्ही त्याला तुमच्या हिशोबाने तुमची क्रिएटिव्हिटी यूज करून पेंट करू शकता असं होतं तिथे. तर याचे पण टोटल काहीतरी 50 रुपये होते, म्हणजे 15 रुपयाचं तुम्हाला हे पॉट घ्यायचं आहे आणि बाकीचे पैसे तुम्हाला त्या पेंटिंगचे द्यायचे आहेत असं होतं तिथे. पण ते खूप इंटरेस्टिंग वाटलं मला, म्हणजे मुलं काहीतरी नाही का तिथे बोर नाही होणार, काहीतरी क्रिएटिव्ह करेल. आणि कोणी सिंगल कलरमध्ये पूर्ण पेंट करेल, कोणी 2 ते 3 कलर वापरून पेंट करेल, तर याच्याने तुमची क्रिएटिव्हिटीसुद्धा इम्प्रूव्ह होते. सो मुलांसाठी तर मेहर रिट्रीट खूपच बेस्ट होतं ॲज कम्पेअर्ड टू मोठ्या लोकांसाठी. त्यानंतर इथे ना बघा, तुम्ही बघू शकता इथे भरपूर ठिकाणी बाकडे आहेत, त्याचबरोबर छोटे छोटे चेअर्स आहेत. इथे एक पाळणासुद्धा होता, तो पुढे मी तुम्हाला दाखवते, तो खूपच मस्त होता.
त्याचबरोबर इथे मेहंदीचे आर्टिस्टसुद्धा होते. 2 ते 3 मेहंदी आर्टिस्ट होते इथे, जे की तुम्हाला हातावर मेहंदी काढून देईल, म्हणजे तुम्हाला जशी काढायची तशी ते काढून देत होते, सिंपल मेहंदी. आणि हे सुद्धा चार्जेबल होतं इथे, 50 रुपये पर हँड असं होतं. मस्त होतं हे. म्हणजे काही लोक जे मोठे आहेत, ज्यांना मुलं त्यांची खेळत आहे आणि त्यांना इंटरेस्ट आहे मेहंदी काढून घेण्यात, तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन होतं की तुमची मुलं खेळतात. आणि मुलांनासुद्धा इंटरेस्ट असतं. जिथे इथे तुम्ही बघू शकता, इथे 2 ते 3-4 मुलं वेट करत आहे की त्यांचा टर्न कधी येईल मेहंदी काढण्यासाठी. आणि मेहंदी नॉर्मली आपल्या इंडियन्सला, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना आवडतंच. तर हे सुद्धा एक खूप इंटरेस्टिंग होतं. तिथे 3 लोक होते इथे मेहंदी काढणारे. पण म्हणजे एवढी क्लिअर मेहंदी ते काढत नव्हते, पण जशी काढत होते ते मस्त होतं. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, भरपूर लोक मस्त रिलॅक्स करत आहे बाकड्यावर बसून. बाजूला स्विमिंग पूल आहे, त्याचा टूरसुद्धा मी तुम्हाला पुढे देईलच. इथे ना आणखी 2 ते 3 खूप क्रिएटिव्ह गोष्टी होत्या, जे की मी तुम्हाला आता दाखवेल. आणि मेहर रिट्रीट भरपूर मोठा आहे. इथे भरपूर झाडं आहे आणि झाडांना फळंसुद्धा लागले आहे, पण आपल्याला अलाउड नाही आहे की तुम्ही झाडांची फळं तोडून ते खावा किंवा घेऊन जा, हे अलाउड नाही होतं तिथे. हे बघा, इथे एक क्रिएटिव्ह गोष्ट म्हणजे राईस ऑन युअर नेम ऑन युअर राईस. राईसवर ते तुमचं नाव लिहून देत होते. आय थिंक मी काहीतरी चुकीचं बोलली, मलाच नाही कळलं मी काय चुकीचं बोलली. तुम्हाला लक्षात आलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की मी काय चुकीचं बोलली. पण ते राईसवरनं तुमचं नाव लिहून देत होते आणि त्याचं तुम्हाला ते किचनमध्ये कन्वर्ट करून देत होते की तुम्ही ते ॲज अ किचन म्हणून पण वापरू शकता. त्यानंतर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता, एक खूप मस्त क्रिएटिव्ह गोष्ट आहे, जे की मी मोस्ट ऑफ मुलांना करताना बघितलं. म्हणजे प्रत्येकांच्या हातात हे पॉट होतं. हे 50 रुपये देऊन, हे सुद्धा चार्जेबल होतं, आणि 50 रुपये देऊन तुम्ही पॉट बनवू शकता, म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी दाखवू शकता इथे सुद्धा. आणि मुलांसाठी खूपच मस्त होतं हे. भरपूर मुलांनी हे बनवून घेतलं होतं, म्हणजे बनवत होते ते, हेल्प करत होते ते, काका बसलेले होते. आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये ते पॉट बनवायचं तुम्ही ते बनवू शकता. म्हणजे खूपच मस्त होतं ते सुद्धा, मला भरपूर आवडलं. त्यानंतर इथे एक ना सेक्शन होता, जो की पूर्णपणे म्हणजे खाली होता. 1 ते 2च तुम्हाला लोक इथे दिसतील. इथे भरपूर अशी झाडं होती. झाडं तर तसं प्रत्येक ठिकाणीच होती, पण हा जो सेक्शन होता ना, हा माझा सगळ्यात फेवरेट सेक्शन होता पूर्ण मेहर रिट्रीटमध्ये. इथे झरा होता पाण्याचा. एवढं पाणी नव्हतं तिथे, पण बघू शकता तुम्ही, असं वरून थोडं पाणी पडत आहे डावीकडे. त्यानंतर हा पूर्ण एरिया तिथलाच आहे मेहर रिट्रीटचा. आणि हा पूर्ण शांत एरिया होता, काहीच नाही. फक्त तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत होता, झाडं हलत आहे त्याचा आवाज येत होता, हळूहळू मंद हवा सुरू होती. इथे मी कमीत कमी अर्धा तास मी प्रीतम बसलेलो, कारण खूपच मस्त वाटत होतं आणि मस्त झाडं हलत होती, मस्त वाटत होतं, खूपच छान. त्यानंतर हा पाळणा होता. इथे सुद्धा तुम्ही तिथे म्हणजे त्याच एरियामध्ये हा पाळणा आहे. या पाळण्यावर बसून सुद्धा तुम्ही त्या वाऱ्याचा अनुभव घेऊ शकता आणि खूपच मस्त होतं ते. आणि त्यानंतर मी इथे एंट्री करते आहे सगळ्यात मोठ्या पूलमध्ये. हा जो उजव्या साईडचा पूल आहे ना, हा सगळ्यात मोठा पूल होता इथे. आणि त्याच्याच एक्झॅक्ट बाजूला लहान मुलांसाठी सुद्धा बघा इथे स्लायडिंग्स वगैरे होते. मस्त होतं हे सुद्धा, पण ते क्लोरीन जास्ती असल्यामुळे मी काही जास्त पाण्यात राहिली नाही. आणि त्यानंतर मला थोडीफार इचिंगसुद्धा हाताला पायाला व्हायला लागली होती, सो मी जास्ती वेळ नाही थांबली तिथे. त्यानंतर हा एक पूल होता, तिथे मागे 2 पूल गेले आणि हा तिसरा पूल होता. हा पूल थोडासा डीप होता, म्हणजे मोठ्या लोकांसाठी हा पूल होता. आणि छान होतं, म्हणजे आम्ही भरपूर एन्जॉय केलं. आणि काहीतरी 3:30 नंतर त्यांनी DJ सुरू केलं होतं. DJ यासाठी की म्हणजे तसं तर हे 6-6:30 वाजेपर्यंत ओपन राहणार होतं. काही लोक थोडे उशिरा पण येतात, तर ते पाण्यात वगैरे एन्जॉय करू शकले पाहिजे म्हणून ते डान्स वगैरे भरपूर करत होते लोक तिथे. आणि त्यानंतर हा एक मध्ये वॉकवे होता. या वॉकवेमधनं तुम्ही पुढे गेलं की उजव्या साईडला रेन डान्स होता, जो की मी तुम्हाला पुढे दाखवते. त्यानंतर इथे जर आपण पुढे आलो, उजव्या साईडला रेन डान्स होतं, जे की मी तुम्हाला दाखवलंच ऑलरेडी. आणि डाव्या साईडला ना इथे पूर्ण असं ग्रीन, म्हणजे भरपूर ग्रीनरी होती. हे सगळे प्लांट्स त्यांनी लावलेलेच आहे. आणि उजव्या साईडला तुम्ही बघू शकता, इथे ना पाण्याचा टनल आहे, जिथे बोटिंग वगैरे होत होती. भरपूर लोक बसलेसुद्धा होते. आणि इथे जयेशदादा आणि वर्षासुद्धा बसले होते बोटवर. पण त्यांनी आम्हाला सजेस्ट केला की तुम्ही अजिबात बसू नका, कारण त्या पाण्याचा भयंकर वास येत होता आणि पाणीसुद्धा भरपूर
भरपूर घाण होतं. तर ते लोक बसले 5 मिनिटात एक राऊंड घेऊन आले आणि बोलले की नको जाऊ, वास खूप येतो आहे. सो आम्ही तिथे काही गेलो नाही. त्यानंतर जो स्टार्टिंगचा एरिया मी तुम्हाला दाखवलेला ना, जिथे भरपूर अशी नारळाच्या झाडांसारखी झाडं होती, हा तो एरिया आहे उजव्या साईडला, जो की खूपच मोठा एरिया आहे. आणि जेव्हा आम्ही रिटर्न येत होतो तेव्हा त्या एरियामध्ये आम्ही थोडा वेळ बसलो सुद्धा. त्यानंतर जेव्हा आम्ही एंट्री केली तेव्हा उजव्या साईडने एंट्री केली आणि त्याच्या बाजूला इथे काही दुकानं आहे. नॉट दुकानं म्हणता येईल, ते मेहर रिट्रीटचं स्वतःचंच आहे. आणि तिथे ना ते लोक त्यांचे जे आंबे वगैरे पिकल्यात झाडाचे ते विकतात. म्हणजे तुम्हाला जर झाडांचं खत हवं असेल, आंबी हवी असेल, पपया पण विकत होते. तर त्यांच्या ज्या फार्म्समध्ये गोष्टी पिकतात ते इथे पर्टिक्युलरी ते लोक विकतात. म्हणजे तुम्ही विकतसुद्धा घेऊ शकता. आणि इथे काही तिथल्या गावातल्या बायासुद्धा विकायला त्यांच्या भाज्या वगैरे आल्या होते. ते मी तुम्हाला एंडमध्ये दाखवते. आणि जसं तुम्हाला स्विमिंग करायचं, तुमच्याकडे लहान मुलं आहे तर तुम्हाला ट्यूब्स लागतात प्लास्टिकचे, ते इथनं तुम्ही विकत घेऊ शकता किंवा रेंटनी सुद्धा घेऊ शकता. इथे कपडेसुद्धा अवेलेबल होते रेंटनी, जे की जसं की इथे काही मला स्टार्टिंगला कळालं होतं की तुम्हाला इथे कंपल्सरी जे स्विमिंगचे ड्रेसेस आहेत तेच कॅरी करायचे आहेत. अदरवाईज तुम्ही कॉटन, सुती हे कपडे नाही वापरू शकत पाण्यात जाण्यासाठी. तिथे स्ट्रिक्टली होतं. आणि तिथे जीन्ससुद्धा अलाउड नव्हतं. म्हणजे तुम्हाला जर पाण्यात जायचं तर तुम्ही जीन्स घालून पाण्यात नाही जाऊ शकत, असं त्यांचे रूल्स होते. आय थिंक काहीतरी त्याच्यामागे रिझन असावं. हा तुम्ही पाळणा बघू शकता. इथे एक छोट्या बेबीला झोपवलं होतं. काही मुलांना पाळण्याची सवय असते, त्याच्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. तर भरपूर वेळ ती छोटी बाळ इथे झोपली होती. आता ती उठून गेली आहे. इथे वर्षा, प्रीतम आणि अवयू मस्त बसून होते. वारा वगैरे मस्त सुरू होता. आणि एवढं सगळं होताच काहीतरी 4-4:30 होऊन गेले होते. 4-4:30 वाजताच त्यांनी नाश्ता वगैरे लावलेला तिथे. म्हणजे तुम्ही मनसोक्त तिथे नाश्ता पण करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे हे सुद्धा तिथे इन्क्लूड होतं. त्यानंतर इथे त्यांच्याच स्वतःच्या फार्ममधले जे आंबे आहेत त्याच्या चिऱ्या इथे ते लोक विकत होते. हे 20 रुपीजचा ग्लास होता. म्हणजे थोडं मी टेस्ट केलं तर भरपूर आंबट होते, त्यामुळे मी जास्त काही खाल्लं नाही. आम्ही इथनं कॉफी, चहा थोडंफार घेतलं आणि आम्हाला थोडं वेळेच्या आधी निघायचं होतं. पण तरीसुद्धा चहा कॉफी आम्ही घेतलं कारण भरपूर थकलो होतो. आणि चहा आणि कॉफीशिवाय तुमचा थकावा कोणीच काढू शकत नाही. सो ते मस्त आम्ही चहा कॉफी घेतली. थोडंफार तिथे नाश्ता होता ज्यात मुरमुरे आणि थोडेफार स्नॅक्स होते, ते आम्ही खाल्ले. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे त्यांचे जे लोक आहेत ते विकायला सुद्धा आले होते. म्हणजे त्यांनी स्टॉल लावले होते की तुम्ही घरी जाताना इथनं तुमचे जे काही सामान तुम्हाला विकत घ्यायचं आहे तुम्ही ते घेऊ शकता. तर इथे वड्या, पापड, कुरड्या हे सगळं विकत होते. त्यानंतर त्यांच्या फार्मचे ना इथले जे शेंगा, मुंगनाचे शेंगा म्हणतात, ते सुद्धा त्यांच्या फार्मचे होते आणि खूप फ्रेश होते. आणि आम्ही जे जेवण केलं तेच जेवण, जसं की जलेबी, लोणचं हे सगळं इथे ते विकत पण होते. जर तुम्हाला ते आवडलं आहे जेवणामध्ये आणि तुम्हाला जर घरी घेऊन जायचं आहे तुम्ही इथनं ते विकत घेऊन जाऊ शकता. त्याचबरोबर इथे आवळा, खोबरं, मिरची, काकडी, टमाटर, कॅबेज हे सगळंसुद्धा त्यांच्या स्वतःच्या फार्मचं होतं. म्हणजे नॅचरल गोष्टी, तुम्हाला ऑर्गॅनिक गोष्टी जर काही खायचं असेल तर तुम्ही ते इथनं विकत घेऊ शकता. इथे लसूणसुद्धा विकत होते आणि लसूणसुद्धा चांगले होते, अजिबात ओले नव्हते आणि क्वालिटी पण छान होती. पण आम्ही तेवढं काही ते घेतलं नाही कारण हे सगळं पुण्यातसुद्धा मिळतं जवळपास. आणि वाटलं की अननेसेसरी गोष्टी घेऊन परत कॅरी करणं डिफिकल्ट होतं, म्हणून आम्ही ते काही घेतलं नाही. मी ते सगळं बघून आले. मी म्हटलं चला तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते की इथे काय काय मिळतं ते. आणि त्यानंतर आम्ही परत बसलो. आमचा थोडाफार नाश्ता जो उरला होता तो आम्ही करून घेतला. अवयूची झोप झाली होती, त्याला मी थोडेफार मुरमुरे भरवले आणि त्याचबरोबर त्यांनी थोडेफार ग्रेप्स वगैरे खाल्ले आणि तो थोडा फ्रेश झाला म्हणजे तो थोडंफार खाल्ल्यानंतर मुलांना एनर्जी येते. आणि इथे तो भरपूर वेळ झोपला कारण पहिल्यांदा तो कुठेतरी असं बाकड्यावर आणि नॅचरल हवेमध्ये झोपलं होतं. नॉर्मली आपण घरी फॅन लावतो त्यामुळे त्यांना सवय असते, पण इथे खरंच तो थकला पण होता. थकला यासाठी होता कारण ऊन थोडी होती आणि उन्हामध्ये नाही म्हटलं तरी आपल्या बॉडीचं थोडं ग्लुकोज लेवल कमी होतं आणि तो थकला होता. तर त्यांनी जेवण वगैरे केलं होतं आणि तो भरपूर वेळ झोपला होता. आणि निघताच मी तुम्हाला इथलं एक सेक्शन दाखवते जिथे की मस्त गाणे म्हणत होते ते दादा. म्हणजे इव्हिनिंगची वेळ होती, थोडी ऊन कमी झाली होती आणि ते दादा इतके मस्त जुने गाणे त्यांच्या आवाजात म्हणत होते जे की खरंच खूप चांगलं होतं, खूपच मस्त होतं. एकदा तरी तुम्ही नक्कीच मेहर रिट्रीटला येऊ शकता. म्हणजे लहान मुलांसाठी मस्त प्लेस आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअरसुद्धा करा. थँक्यू.